वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. अशा प्रकारे असलेले हे ज्ञानोबा आहे. माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला महाराज. सोपी गोष्ट नाहीये. गर्भद्विजांचा हरवण्यासाठी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला नवे नवे. त्या चांगदेव महाराजांच्या गर्वाचं हरण करण्यासाठी त्या निर्जीव भिंतीला सुद्धा महाराज चालवलं. तुम्ही आज जरी आळंदीमध्ये गेले तरी त्या वडगाव चौकामध्ये महाराज तिथं त्या भिंतीसाठी महाराज मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी. कधी तुम्ही आळंदीला गेलात तर महाराज आवर्जून जाऊन त्या भिंतीचं दर्शन घ्या. अशा प्रकारे असलेला हा संतांचा महिमा. पुढे निळोबाराय म्हणतात, नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. पुढे महाराज नामदेव महाराजांचं उदाहरण देतात की 5 वर्षाचे नामदेवराय एकदा त्यांच्या वडिलांना कामावरून येण्यासाठी, दामूशेठजींना कामावरून येण्यासाठी त्या नामदेवरायांना, 5 वर्षाच्या नामदेवरायांना ज्यावेळी त्या मातेने आपल्या त्या बालकाला, 5 वर्षाच्या बालकाला ज्यावेळी ते नैवेद्याचं ताट घेऊन त्या पांडुरंग परमात्म्याच्या नैवेद्य दाखवण्याकरता पाठवलं गेलं, त्यावेळी महाराज त्या 5 वर्षाच्या नामदेवांच्या हातून महाराज त्या पांडुरंगाने जेवावं. असे असलेला हा संतांचा महिमा. नवीन नवीन पुढे जाऊन निळोबाराय त्या ठिकाणी असं सांगतात, उदका माझी वया ठेवून कोरड्या दाखवून रोकड्या विश्वजना. ज्यावेळी रामेश्वर भट्टांनी त्या तुकोबारायांना उपदेश केला, सांगितलं, आदेश दिला की तुम्ही आतापर्यंत जेवढं काही लिखाण केलंय महाराज तेवढं काय करा, त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडून टाकला. काय काय महाराज, त्या रामेश्वर भट्टांची आणि तुकोबारायांची काय वैर होतं का? काही भांडणं होती का? काही त्यांचे काही बांधाला बांध होते का? तर नाही महाराज. त्या संतांचा महिमा असं तुम्हाला सर्व कथा भाग माहितीये. फक्त 2 मिनिटात सांगून जातो की त्या गाथेमध्ये तुकाराम महाराजांच्या लिखाणामध्ये पंचम वेद होता महाराज. पंचम वेद होता. सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही जर तुकाराम महाराजांचं चरित्र बघितलं तर तुकाराम महाराज कुठं वेद पाठशाळेत गेले नाहीत किंवा त्या ठिकाणी वाराणसी, काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते वेदाचं पठण केलं जातं त्या ठिकाणी महाराज तुकाराम महाराजांनी कधी 12 वर्षाचा अभ्यासही केला नाही. नवे नवे महाराजांना या ठिकाणी महाराज तिथले आचार्य असल्यामुळे तुम्ही महाराजांची भेट घेऊन विशेष करून विचारू शकता की तुकाराम महाराजांनी त्या वेदाचा अभ्यास कुठे केला होता का. पण मग महाराज तुकोबारायांना वेद हे आले कुठून, माहिती झाले कुठून? तर महाराज असा अधिकार असलेला आहे हे तुकोबाराय. या तुकाराम महाराजांचं ज्यावेळी ते लिखाण महाराज त्या रामेश्वर भट्टांनी वाचलं, तर रामेश्वर भट्टाला कळून चुकलं की आता हे मात्र ज्ञान जर कुणाला कळलं किंवा कुणी जर वाचलं तर मात्र आपल्याला वेदाला काही किंमत उरणार नाही. असं झाल्याच्या नंतर त्यांनी तुकाराम महाराजांचे वेद त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवून नेण्याचे आदेश दिले आणि तुकाराम महाराजांनी ते केलंही सुद्धा. परंतु त्या बुडवलेल्या गाथेला सुद्धा भगवान परमात्म्याने इतकं त्या भक्ताच्या भक्तीमध्ये एवढं जे सामर्थ्य आहे ते त्या ठिकाणी महाराज त्या भगवान पांडुरंग परमात्म्याने सुद्धा दाखवून दिलं. उदकामा जीवया ठेवून कोरड्या दाखवून रोकड्या विश्वजना. 13 दिवस तो महाराज गाथा त्या पाण्यामध्ये राहिला, पण भगवान परमात्मा त्या गाथेला असे कवटाळून महाराज 13 दिवस पाण्यामध्ये होते. तुकाराम महाराज जर 13 दिवस न अन्न पाणी ग्रहण करता जर त्या इंद्रायणीच्या तीरावर उभे असतील तर महाराज तो पांडुरंग परमात्मा 13 दिवस त्या गाथेला आवरण घालून त्या पाण्यामध्ये राहिला. म्हणजे ही सामान्य गोष्ट नाहीये. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. अशा प्रकारे सुंदर असं वर्णन निळोबारायांनी त्या ठिकाणी केलंय. आजच्या आपल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज या ठिकाणी असं सांगतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. अशा प्रकारे असलेला हा संतांचा महिमा हा फार दुर्गम आहे महाराज. हा तुमच्या आमच्या सारख्याला समजण्यासारखा नाहीये. जर हा समजून घ्यायचा असेल तर महाराज त्या ठिकाणी असं सांगतात, शाब्दिकाचे काम नाही येते. जे शब्दज्ञानी आहे, ज्यांना फक्त ग्रंथाचं त्यांनी वाचन केलेलं आहे, त्या ग्रंथाचं फक्त शाब्दिक ज्ञान ज्या लोकांना आहे, अशा लोकांना त्या संतांचा महिमा कळेल का? तर महाराज नाही. त्या ठिकाणी संतांचा महिमा जर आपण बघायचं झालं तर महाराज प्रत्येक संतांचं उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर घ्या. अगदी ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, सर्व संतांचं जर तुम्ही चरित्र बघितलं तर ते महाराज
आदर्श डोळ्यापुढे ठेवण्यासारखा आहे. त्या संतांचा जर आपण महिमा बघितला तर त्या ठिकाणी महाराज आपल्या पंचक्रोशीमध्ये असलेले निळोबाराय यांनी फार सुंदर वर्णन केलंय. म्हैसी पुत्रामुखी बोलवणी श्रुती चालवणी भिंती बैसोनिया नोही हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती. वा महाराज, म्हैसी पुत्रामुखी बोलवणी श्रुती. अहो, म्हैसीच्या पुत्राच्या मुखातून म्हणजे रेड्याच्या मुखातून जर वेद बोलवला माऊलीने महाराज, ती काही सामान्य गोष्ट नाही बरं का. रेडा म्हणजे तुम्हाला माहिती असेल की रेडा म्हणजे हा सर्कशीत वापरतात, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे महाराज. सर्कशीत मी बघितलंय, तुम्ही नाही बघितलं तर नाही महाराज. सर्कस मध्ये सिंह वापरतील, वाघ वापरतील, पण महाराज रेडा हा प्राणी कधी सर्कशीत वापरतील का? नाही. कारण त्याच्या बुद्धीमध्ये काहीही नसलेला असा अवजड प्राणी म्हणजे तो रेडा. तो रेडा जर महाराज रस्त्याने चालला तर तो रस्त्याच्या कडेने चालत नाही कधी. तो कुठून चालतो? रस्त्याच्या मध्ये जी पट्टी असते ना, अगदी त्या पट्टीवरून चालतो पांढऱ्या. त्याला वाटतं का सरकारने माझ्यासाठीच बनवलेली आहे. मग अशा तऱ्हेचा असलेला हा रेडा ज्यावेळी त्या पट्टीवरून चालतो, पाठीमागून येणारा ट्रक त्याला हॉर्न देऊन 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 कटाळतो महाराज. आणि हॉर्न देऊन कटाळल्याच्या नंतर मात्र तो वैतागून खाली उतरतो आणि त्या रेड्याच्या पाठीवर 2-3 काठ्या जोरात टाकतो. आणि मग तेव्हा हा मागं वरून बघतोय काय चाललंय महाराष्ट्रात. विठाला 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 विठाला. असा असलेला हा मंदबुद्धी असलेला हा रेडा, या रेड्याच्या मुखातून माऊली ज्ञानोबारांनी वेद बोलवला महाराज. सोपी गोष्ट नाहीये किंवा हा चमत्कार नाहीये. तर याप्रमाणे संत महात्मे त्या ठिकाणी ते चरित्र दाखवून जातात. रेड्याच्या मुखातूनच वेद का बोलवला? कारण ते ज्या ठिकाणी गर्विष्ठ असलेले जे पंडित होते, त्या पंडितांचा गर्व हरण करण्यासाठी महाराज माऊली ज्ञानोबा यांनी रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला.